नमस्कार मित्र हो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल प्लीज मला एकदा कमेंट करून सांगा. म्हणजे आपण लवकरच सुरू करूया. गृहप्रमुख पदासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आपल्या क्लासला जॉईन झालेले विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा आपल्या ह्याला गृहप्रमुख पदासाठी अर्ज केलेले आहेत. अनेक शिक्षक बांधव जे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. तुम्हा सर्वांना न्यू इंडिया क्रिएट फोरम मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गृहप्रमुखचा जो अभ्यासक्रम आलाय, तब्बल 1 वर्षभरानंतर अभ्यासक्रम आलेला आहे, त्या अनुषंगाने गृहप्रमुख या पदाचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं विश्लेषण आणि एकंदरीत स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे यावर संभाषण करणार आहोत. दुसरा एक नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गृहप्रमुख पदामध्ये जे काही नवीन ऍक्ट दिलेले आहेत त्याची तयारी कशी करायची या रिलेटेड सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की गृहप्रमुख पदासाठी अर्ज केलेले जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी सर्व्हिस होल्डर आहेत आणि तुम्ही कुठे ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असणार आहात, कारण इथे या पदासाठी अर्ज करणारे जे उमेदवार आहेत ते एक्सपिरियन्स होल्डर पाहिजे होते, तेच अर्ज जे आहे ते करू शकत होते, राईट. त्याच्यामुळे इथे जॉईन होणारे जे अनेक उमेदवार असतील ते ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या पोस्टवर असणार आहेत. कुणी शिक्षक असतील, कुणी कुठल्या पदावर असेल, परंतु एकंदरीत तुम्ही अभ्यासक्रम स्वतः सुद्धा पाहिलेला आहे की या अभ्यासक्रमाला घेऊन आपण तयारी करत असताना आपल्या समोर काय आव्हानं असणार आहेत आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, टू द पॉइंट. एक सिलेबस आल्यानंतर 2-4 दिवसानंतर हे लेक्चर सुरू करतो आहे. यामागचा हेतू हा आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या एंडनी काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या असणार आहात. लक्षात घ्या, म्हणजे सिलेबस आल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी काही लोक हे लेक्चर बनवतात, व्हिडिओ अपलोड करतात युट्यूबला वगैरे वगैरे, परंतु त्यामध्ये फक्त तो सिलेबस वाचून दाखवला जातो, ना की कुठल्याही पद्धतीचं एक दिशा किंवा त्या पद्धतीने काय क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. पुरेसा वेळच नसतो, पहिला महत्वाचा मुद्दा. बरोबर आहे. तुम्ही अनेक युट्यूबर्सला बघितलं असाल की आज आत्ता क्षणात जर एखादा सिलेबस किंवा अनाउन्समेंट आयोगाकडून झालेली असेल तर लगेच 5 मिनिटांमध्ये काही लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवून अपलोड करतात. मला कोणाला काही म्हणायचं नाहीये, पण सांगण्याचा हेतू हा आहे की विदिन 5 मिनिट 10 मिनिट्स मध्ये तुम्ही काय विश्लेषण करणार आहात आणि काय लोकांना सांगणार आहात. बरोबर आहे. त्यामुळे पुरेसा कालावधी जो आहे तो लागतो. त्या दृष्टिकोनातून मग आपण त्याची साधक बाधक चर्चा करणार आहोत. मला तुमच्याकडनं कमेंट आलेली नाहीये, प्लीज एकदा कमेंट करा की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे, कारण माझी बडबड व्यर्थ जायला नको. आणि दुसरी गोष्ट जी आहे, तुमच्या समोर सिलेबस असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला टू द पॉइंट लेक्चरला सुरुवात करायला अडचण नाही. कृपया एकदा फक्त मला कमेंट करून सांगा. मी जस्ट नाव घेऊन तुम्हाला सांगतो. टिंकू मेश्राम, विनोद भेलके, कृष्णा, किरण उईके, अमोल सर, अनिल तिबे, विवेक हरभरे, हो ओके ठीक आहे, मनजित सिंग राजपूत सर, ओके ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ओके आहेत म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, आवाज येतोय, ठीक आहे, थँक्यू. ओके, मी प्रेझेंटेशन पण तुमच्या समोर शेअर करणार आहे, म्हणजे आपल्याला टू द पॉइंट सुरू करता येईल. बघा, आता प्रेझेंटेशन स्टार्ट करण्याआधीच तुम्हाला सांगतो की या पदासाठी जी अर्ज करणारी उमेदवार संख्या आहे ती कमी आहे. बरोबर आहे की नाही. साधारणतः 800 लोक आहेत असं आपण गृहीत धरूया. 796 काहीतरी लोक आहेत. तर या 800 उमेदवारांमधून आपली निवड होण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे, कारण ऑलरेडी इथे संख्या जी आहे ती कमी आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की आता जाहिरात आल्यानंतर तब्बल 1 वर्षभराने लक्षात घ्या की सिलेबस दिलेला आहे. बरोबर आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात अनेक उमेदवारांनी जो प्रिव्हियस इयरचा जो सिलेबस होता, म्हणजे 2010 मध्ये जो त्यांनी सिलेबस दिलेला होता, त्यातले काही मुद्दे आता त्यांनी गाडलेले आहेत, या सिलेबसमध्ये नाहीये. तुम्ही तो सिलेबस बघितला असेल. पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा सिलेबस मी तो पब्लिश केलेला होता, नंतर मग अनेक युट्यूबला आला. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तो सिलेबस मधले काही मुद्दे त्यांनी रीड पण करून ठेवलेत, परंतु त्याचा जो शिक्षक संदर्भातला जो मुद्दा आहे तो त्यांनी आता गाडलाय आणि उर्वरित नवीन ऍक्ट जे आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, परंतु याला घाबरून जाण्याचं कारण नाही. आता आपण टू द पॉइंट प्रेझेंटेशनला सुरुवात करूया आणि मग मी त्यानुसार भाष्य करेल. ओके, बघा, आता प्रेझेंटेशन इथे तुम्हाला दिसत असेल. एक सेकंड. ओके, बघा, ही पदसंख्या आहे गृहप्रमुख पदासाठीची. 18 पोस्ट जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानुसार आरक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. एकूण आरक्षण जे आहे ते एकूण 11 आहे आणि ओपन साठी जे आहेत ते 7 पद आहेत. तर त्याच्यामध्येही 5 सर्वसाधारण आहेत आणि 2 महिलांसाठीचे आहेत. ओके, आता फॉर्म तर अनेकांनी भरले आहेत. 700-800 लोक फॉर्म भरलेले आहेत. मग हे सगळे परीक्षेला जाणार आहेत का, त्याची शक्यता फारच कमी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, सगळेजण परीक्षेला जाणार नाहीत. यातले काही उमेदवार, एक मिनिमम 100 तरी उमेदवार लक्षात घ्या, हे परीक्षा टाळतील. ओके, म्हणजे असा एक अंदाज माझा तुम्हाला सांगतो, कारण यातले अनेक उमेदवार सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण अधिकारीचा सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि अनेक तर फॉर्म भरून विसरून सुद्धा गेलेले आहेत. त्याच्यामुळे
अनेकांना नंतर हे होईल, परंतु काही लोक हे परीक्षा देणे टाळतील सुद्धा. त्याच्यामुळे या परीक्षेचा सिरियसली अभ्यास करणाऱ्यांना नक्कीच चान्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, याच्यामध्ये गृहप्रमुख गट ब समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गतचे जे काही पोस्ट आहे त्याची संपूर्ण कार्य आणि जबाबदारी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेल्या आहेत, तुम्ही त्या बघितलेल्या असतील. जर नसेल बघितलं तर तुम्ही हे टेलिग्राम चॅनल आहे गृहप्रमुख एमपीएससी, तुम्ही जॉईन करा, त्याच्यावर ही पीडीएफ तुम्हाला सापडेल. याचं सुद्धा पीपीटी मी तुम्हाला त्यामध्ये शेअर करणार आहे. आणि आता पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये आपण या रिलेटेड जे काही एमसीक्यूज आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला घ्यायला सुरुवात करणार आहोत. ओके, आता हे प्रमुख महत्वाचं काम आहे ते म्हणजे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून देण्यात आलेले वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार यामध्ये उपयोगात आणून कार्यालय प्रमुख म्हणून कार्य करणे. आता हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणजे काय, तर एकंदरीत वसतिगृहाची प्रमुख जबाबदारी जी आहे ती या अधिकाऱ्यांवर असते आणि त्याचं प्रशासकीय नियंत्रण सुद्धा यांच्या हाताखाली काम करणारे जे गृहपाल किंवा गृह हे असतात कर्मचारी असतात त्यांना दिशानिर्देश देणे आणि त्यांच्याकडनं काम करून घेणे ही प्रमुख जबाबदारी असते. वसतिगृहासंबंधीच्या सर्व पत्र व्यवहार पाहणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार वसतिगृहाचं कामकाज पाहणं, विद्यार्थ्यांची भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था करणे, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे मोस्ट ऑफ दी मुद्दे जे आहेत ते वसतिगृहासंदर्भात आहेत, तुम्हाला याची कल्पना आहे. आणि विविध प्रसंगी इतर वसतिगृहांना अचानक भेटी सुद्धा द्याव्या लागतात हे सुद्धा माहिती आहे. ओके, आता याच्यामध्ये ही जी पोस्ट आहे याची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे असं आयोगाने 12 जुलै 2023 रोजी घोषित केलेलं आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता चाळणी परीक्षांकरिता एक घोषणापत्र आयोगाने जुलै महिन्यामध्ये घोषित केलेलं होतं. त्यामध्ये आयोगाने असं म्हटलं की सहाय्यक आयुक्त आणि गृहप्रमुख याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी पदाचा उल्लेख नाहीये, कारण ही पोस्ट जी आहे ती ऑफलाईन म्हणजे पेपर पेन मोडवर जी परीक्षा आहे ती होणार आहे. मात्र या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या सहाय्यक आयुक्त आणि गृहप्रमुख या ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. ओके, आता याचा आयोगाने सिलेबस जो दिलेला आहे लक्षात घ्या. याचं स्वरूप जर तुम्ही पाहिलात तर लेखी परीक्षा 200 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये माध्यम अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. जर मागच्या वेळेस सहाय्यक आयुक्तासाठी त्यांनी फक्त मराठी माध्यम ठेवलेलं होतं, परंतु आता यावेळेस त्यांनी मराठी आणि इंग्रजी असं माध्यम ठेवलेलं आहे. मात्र इथे वन अँड ओनली फक्त मराठी हा माध्यम आहे, म्हणजे प्रश्न हे फक्त मराठी भाषेत असणार आहे. आता इथे खरं आव्हान काय येतं, कारण सिलेबसमध्ये असे अनेक मुद्दे दिलेले आहेत. तुम्हाला सांगतोय जसं की आता माहिती तंत्रज्ञान कायदा आहे. ओके, त्यासोबत याच्यामध्ये आणखी तुम्ही बघाल त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा मानके आणि नियम आहेत. म्हणजे हे फूड सेफ्टी जे रूल्स आहेत हे सगळं तुम्ही मराठीमधून वाचताना एक थोडंसं आव्हानात्मक जाऊ शकतं, कारण याच्यामध्ये क्वालिटी मटेरियल मराठीमध्ये सापडत नाही. दुसरी गोष्ट, इंग्रजी भाषेतला जो काही कंटेंट आहे त्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. हे सगळे ऍक्ट मी तुम्हाला सगळं व्यवस्थित मराठी भाषेत समजावून सांगणारच आहे. परंतु याच्यामधला सोपा भाषेतला मुख्य मुद्दा काय आहे, तर पेपर जो आहे तो पूर्ण मराठी भाषेत असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, प्रश्न संख्या 100 आहे, गुण 200 आहेत, म्हणजे पर क्वेश्चन्सला 2 गुण जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि वेळ आहे फक्त 60 मिनिटे म्हणजे 1 तास. ओके, आता प्रश्नांचा दर्जा जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर मराठी आणि सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि समाज कल्याण अध्ययन आणि कायदे याच्यामध्ये 2 सेक्शन केलेले आहेत असं आपण थोडक्यात म्हणूया, किंवा त्यांनीच रेश दिलेली आहे. तर याचा मराठीचा जो दर्जा आहे तो 12वी लेवलवरचा असणार आहे. म्हणजे बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी ह्या सगळ्या गोष्टी ते विचारतील. परंतु सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, समाज कल्याण अध्ययन आणि कायदे हा पदवी लेवलवरचा दर्जा असणार आहे. गोष्ट लक्षात घ्या. पेपर हा एमसीक्यू मोडमध्ये असणार आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे एकंदरीत जे मुद्दे दिलेले आहेत, एकूण त्यांनी 10 मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता 10 मुद्दे आहेत, 100 प्रश्न आहेत. मग प्रत्येक मुद्द्याला 10 प्रश्न विचारतील का, त्याचं सेग्रिगेशन तसं होईल का, बघा याच्यामध्ये 50-50% चान्सेस आहेत, तसं असू शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे त्याला नाकारता येणार नाही. जर आपण असं गृहीत धरलं की पर जे काही सेक्शन्स आहेत त्याला त्यांनी 10 प्रश्न जर विचारायचे ठरवलं तरी समान गुण त्यामध्ये विभागले जाऊ शकतात. परंतु प्रत्येक मुद्द्यावर 10 प्रश्न निघतील का, ते याची फारच जी आहे ती शक्यता कमी आहे. त्या दृष्टिकोनातून माझं एक सेग्रिगेशन तुम्हाला मी सांगतो. मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर 5 प्रश्न गृहीत धरलेले आहेत, लक्षात घ्या. आणि हा जो पोर्शन आहे कुठला आपला हा जो सामान्य अध्ययन, यावर मी 15 प्रश्न गृहीत धरलेले आहेत. हे 2 सेक्शन जर आपण सोडले, हे 15 आणि ते 5 हे 20 सोडले, तर बाकी ठिकाणी सगळं 10-10चं सेग्रिगेशन जे आहे ते असू शकतं, असा एक माझा अंदाज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रश्न काढायला मर्यादा आहे, त्यामुळे तिथे 10 प्रश्न येतील, त्याचं रिपिटेशन होऊ शकतं, म्हणजे सांगता पण येत नाही. परंतु माझा एक अंदाज आहे की यावर 5 प्रश्न असू शकतात आणि त्यावर 15 प्रश्न असू शकतात, बाकी मात्र 10-10 प्रश्न असू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही मराठी याला 10 प्रश्न घेऊनच गृहीत धरून चला. 10 प्रश्न त्यावर विचारले जातील. त्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, त्यामध्ये वाक्यरचनेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, वाक्यरचनेमध्ये योग्य अयोग्य किंवा एखादं स्टेटमेंट जे आहे ते जाऊन त्यातला
जी शुद्धता आहे ती तपासली जाणं, किंवा ती वाक्यरचना बरोबर आहे का ते तपासणं, किंवा ती वाक्यरचना पूर्ण करणं, या स्वरूपाचेही प्रश्न एखादा असू शकतो. व्याकरणामध्ये सुद्धा एखादा प्रयोग, संधी या स्वरूपाचे प्रश्न असू शकतात. काळ ओळखा या स्वरूपाचा पण प्रश्न असू शकतो. मात्र जास्तीत जास्त भर त्यांचा म्हणजे या 10 पैकी 5 प्रश्न असं गृहीत धरा की तुम्ही सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी जे आहे त्यावर क्वेश्चन्स असतील, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न जे आहेत ते जास्त असतील, आणि 5 प्रश्न हे ग्रॅमॅटिकल असू शकतात. ओके, तर यासाठी आपण काय करणार आहात, तर एकंदरीत तुम्ही मोरावाडंबे वाचत असणार आहात तर ते कंटिन्यू करा. आता अनेकांचा हा जो संपूर्ण पोर्शन आहे तो सुटलेला असेल, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणास्तव, तरी काळजी करण्यासारखं कारण नाही. कारण मोरावाडंबे जर तुम्ही व्यवस्थित एकदा रीड केलात किंवा त्याची नोट्स जर व्यवस्थित एकदा रीड कराल तर तुम्हाला ते सफिशियंट आहे. यातले व्होकॅब्युलरीचे सगळे सेशन्स मी बऱ्यापैकी घेणार आहे, आणि याच्यामध्ये जे नोट्स आहेत ते जे आहेत ते मोरावाडंबीच्या पुस्तकावर आधारित शॉर्ट नोट्स जे आहेत ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला या घटकासाठी व्यवस्थित तयारी करता येईल. माहिती, संज्ञापन व तंत्रज्ञान, आता हा जो घटक आहे तो मागच्या पेपर म्हणजे मागच्या सिलेबस मधला सुद्धा हा घटक आहे. ऍज इट इज त्यांनी तसाच ठेवलेला आहे. माहिती संज्ञापन, माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे हा अतिशय महत्वाचा कायदा आहे. आता अलीकडच्या सर्व एक्झाम्स मध्ये तुम्हाला इव्हन ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्या दृष्टिकोनातून प्रश्न सुद्धा ते विचारतात. तुम्हाला मी साधारण प्रश्न सुद्धा दाखवतो याच्यामध्ये. बघा की आता जर तुम्ही पाहिला तर त्यांनी राज्यसेवेच्या मेन्स मध्ये याचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याचा अर्थ काय आहे. तुम्हाला माहिती आहे की एक पब्लिक की असते आणि एक प्रायव्हेट की असते, बरोबर आहे की नाही. हे पब्लिक की आणि प्रायव्हेट की जे आहेत त्या सिक्युअर करून ठेवलेल्या असतात, आणि एकंदरीत तुम्हाला एखादा कंटेंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला पब्लिक की वापरावी लागते, आणि जर तुम्हाला त्याला सिक्युअर करायचं असेल तर त्याला प्रायव्हेट की असते. तर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये ऍसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याचा अर्थ आहे संरक्षित की पेअर पद्धती. आता हे अशाच पद्धतीने मराठीमध्ये याचं जे आहे भाषांतर असणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला त्याची सातत्याने रिव्हिजन केली, विविध पीवायक्यूज बघितले की तुम्हाला हे लक्षात येणार आहे. त्यामुळे फक्त माहिती तंत्रज्ञान कायदा दिलाय तर अख्खा एकंदरीत सगळा कायदा मी वाचत बसतो तर याची काही एक गरज नाहीये. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, मी त्यातली प्रकरणं सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे की कोणतं इम्पॉर्टंट आहे आणि कोणतं काय आहे. कारण याच्यामध्ये जवळपास 94 कलम दिलेले आहेत. लक्षात घ्या, हा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये एकूण 94 कलम आहेत. हे सगळेच्या सगळे 94 कलम पाठ करत बसायची काही एक आवश्यकता नाहीये. त्यामुळे असे अनेक उमेदवार असू शकतात जे आता सेल्फ स्टडी करणार आहेत. आता जे असे अनेक उमेदवार असू शकतात जे आता टेलिग्राम चॅनलवर वेगवेगळे जे ऍक्ट आहेत ते गोळा करणार आहेत आणि हे सगळे जॉईन करणार. तर एकंदरीत मला सांगणं एक आहे की तुम्हाला माहितीची काहीही कमतरता नाहीये. लक्षात घ्या, माहिती भरपूर सारी आहे. इंटरनेटला एक शब्द जरी टाकला तर तुम्हाला ढेर सारी माहिती भेटते. पण त्या माहितीमधून आपल्याला काय आवश्यक आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे, यावर जास्त भर देणं आवश्यक ठरणार आहे. म्हणून मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या की याचा फायदा असा होतो की एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपण करणार असो तर आपल्याला कमी वेळात जर करायची असेल तर त्याचं योग्य मार्गदर्शन महत्वाचं ठरतं. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील, आता हा प्रश्न बघा, 2000 मधील दोन कलम विचारला त्यांनी. कलम 2 मधील डॅश दिलेला आहे, म्हणजे त्याचं पोटकलम काय आहे, उपकलम काय आहे, कोणत्या सेक्शन अंतर्गत एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणजे डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली. म्हणजे जर तुम्ही 2018चा पेपर दिला असेल किंवा 18चा पेपर जर तुम्ही पाहून 19चा पेपर देणार असाल, याचा फायदा काय होतो की पीवायक्यू बघितलं ना, इथे पीवायक्यू मध्येच त्यांनी दिलेलं आहे की एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम काय आहे. तर एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम ही प्रायव्हेट आणि पब्लिक की यांची जोड असलेली एक सिक्युअर पे केअर पद्धत आहे. हे तुम्हाला 18च्याच क्वेश्चन्स मध्ये दिसेल. मी तुम्हाला सगळे आतापर्यंतचे जे प्रश्न आहेत कशाचे, आपल्या ह्याचे जे काही माहिती तंत्रज्ञान कायदा आहे 2000चा, त्याचे सगळे पीवायक्यूज तुम्हाला मी घेणार आहे आणि त्याचं विश्लेषणासह हे सगळे एक्सप्लेन करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे. 27 मे पासून आपली बॅच सुरू होत आहे, याविषयी मी तुम्हाला भाष्य करणारच आहे. हे 27 मे पासून जी बॅच सुरू होणार आहे लक्षात घ्या. तर या बॅच मध्ये हे सगळा कंटेंट जो आहे तो याच्यामध्ये असणार आहे. कदाचित मी याचा समावेश इथे केलेला नाहीये, मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला मी माहिती पुढे दाखवणार आहे. ओके, एक सेकंड, आता मी पुन्हा एकदा सिलेबस कडे जातो. मी तुमचे सगळे क्वेश्चन घेणार आहे शेवटी. तुम्ही तुमच्या काही मनातील शंका असतील तर ते मला नक्की विचारू शकता. डोंट वरी. क्लास संदर्भात सुद्धा आपण शेवटी बोलणार आहोत. सुरुवातीला मला प्रेझेंटेशन पूर्ण दाखवू द्या. ओके, माहिती ऍक्ट आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस बघितल्यानंतर लक्षात घ्या यातले फिक्स गुण कोणते आहेत हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. लक्षात घ्या. ओके,
म्हणजे यातले फिक्स गुण जर तुम्हाला लक्षात आला, उदाहरणार्थ आता याच्यामधले ऍक्ट जे आहेत याचे फिक्स गुण असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, हे फिक्स गुण का असतात? कारण याच्या बाहेर क्वेश्चन जाणारच नाहीये. 94 कलमांच्या व्यतिरिक्त प्रश्न काय विचारणार ना, ते कुठे ना कुठे 94 कलमांवरच प्रश्न विचारणार आहेत. मग याचा अर्थ 94 कलम पाठ करत बसायची का? तर नाही. ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं की मागचे पीवायक्यू बघितले की कुठल्या कलमांवर, कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, कुठल्या सेक्शन्सवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, प्रकरणाचं वर्गीकरण कसं त्यांनी केलेलं आहे, हे सगळं आपल्याला जे आहे ते अभ्यासानं आवश्यक ठरतं. ओके, माहिती तंत्रज्ञान व संज्ञा पण यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बेसिकच्या काही संकल्पना आहेत, त्याचे फायदे तोटे असतील, माहिती तंत्रज्ञानातील संक्षिप्त रूप आहेत म्हणजे शॉर्ट फॉर्म्स आहेत, याचे नोट्स मी तुम्हाला देणार आहे. ह्या माहिती संज्ञापन व तंत्रज्ञानचे हे तुम्हाला त्या नोट्स मधून पण करता येईल आणि कुठले एक रेफरन्स बुक जे आहे ते तुम्हाला रीड करता येईल. त्यासाठी सॉरी, बोबडेंचं पुस्तक आहे, युनिक अकॅडमीचं पुस्तक असेल, भरपूर स्टडी सर्कलचं पुस्तक आहे, भरपूर पुस्तक आहेत माहिती संज्ञापन. हा कॉमन टॉपिक आहे, मात्र याच्यामध्ये सुद्धा एक अवसा आव्हान असणार आहे तुमच्या समोर की पुस्तक तर प्रचंड मोठं आहे, मात्र त्यातून करायचं काय हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. त्यामुळे दिलेले मुद्दे जे आहेत ते सिलेबस मधले कराल एवढी मी मात्र सांगू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. बाकी शैक्षणिक संदर्भातले जे अनेक मुद्दे मागच्या सिलेबस मध्ये होते ते त्यांनी सगळे गाडलेले आहेत. ओके, त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधले हे प्रामुख्याने उद्देश, तत्वे, आधारस्तंभ, शैक्षणिक संरचना आणि 21व्या शतकातील नवीन कौशल्य यावर आधारित ते प्रश्न विचारणार आहेत. प्रश्नांची संख्या 5 ते 7 असू शकते, मिनिमम मॅक्झिमम. लक्षात घ्या, मी तुम्हाला काही प्रश्न दाखवणार आहे, त्याचं काठिण्य पातळी सुद्धा मी सगळे तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत आयोगाचे ते घेऊनच तुम्हाला शिकवणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे खालील कोणत्या मार्गदर्शक स्तंभांवर आधारित आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये तिसऱ्याच लाईन मध्ये यांनी स्पष्ट भाषेत त्यामध्ये नमूद करून दिलेलंच आहे. तुम्हाला हे सगळं दाखवतो. द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 इज फाउंडेड on the 5 guideline pillars of access, equity, quality, affordability and accountability. It will prepare our youth to meet the diverse national and global challenges of the present and the futures, right? तर या पद्धतीने त्यांनी सगळी माहिती जी आहे आपल्या ह्याला पण दिलेली आहे. नॅशनल एज्युकेशन आपल्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही रेफर केलात तर. ओके, त्यामुळे तुम्हाला शिकवताना मी अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचे संदर्भ दाखवून शिकवणार आहे, पीवायक्यू त्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही बॅचला नक्की जॉईन करू शकता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भातले मागच्याच वर्षी म्हणजे 2023 चे हे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो आहे. 2023 चे हे 2 प्रश्न जे आहेत त्या आयोगाने विचारलेले होते. हा प्रश्न जो आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये NRF जो आहे याची काय कार्य आहेत त्यांनी दिलेले विचारलेलं होतं. हे थोडं सविस्तर आहे, आपण सेशन्स मध्ये याचं सविस्तर भाष्य जे आहे ते यामध्ये पाहणार आहोत. ओके, फक्त सांगण्याचा हेतू आहे की आयोगाचे प्रश्न सुद्धा आपल्याला इथे नक्कीच गाईड करू शकतात. नेक्स्ट आहे की गृहविज्ञान हा जो पोर्शन त्यांनी दिलेला आहे बघा, वसतिगृह व्यवस्थापन या संदर्भातला. तर गृहविज्ञानासाठीचा जो पोर्शन आहे तो बेसिक तर आपल्याला करायचंच आहे, कारण याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की पोषण आहाराचे मूलभूत घटक जे आहे ते त्यांनी विचारलेले आहे. पोषण आहाराच्या मूलभूत घटकामध्ये कशाचा समावेश होतो, तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात बघा, एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. हे पोषण आहाराच्या मूलभूत घटकांमध्ये जर तुम्ही पाहिलात, एक सेकंड कुठेतरी सर परीक्षा अंदाजित कधी होईल, गिरीश माने सर, मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये जर पीडीएफ मध्ये गेलात आता याच्यामध्ये पोषक आहार, येस, पोषक आहाराचे मूल घटक हे जे नोट्स मी याच्यामध्ये प्रिपेअर केलेले आहेत हे सगळं जे आहे. आता पोषक आहाराचे मूलभूत घटक हा जो सीडीपीओ ला सुद्धा सिलेबस होता त्या वेळेस सुद्धा मी हे सगळं प्रिपेअर केलेलं आहे. त्यावेळेस मग इथे जे आहार आणि त्याचे एकंदरीत जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पोषक आहाराचे मूलभूत घटक, शरीराच्या आवश्यकतेनुसार काय मूलभूत घटक आहेत, त्यानंतर रासायनिक रचनेनुसार काय, कार्यानुसार काय, याचे एक पीडीएफ जे आहे मी ते तुम्हाला शेअर करणार आहे. कार्बोदके असतील मग त्याचं वर्गीकरण, कार्बोदकांचं वर्गीकरण काय आहे, कार्बोदकांच्या अनुसंख्येनुसार वर्गीकरण काय आहे, हे सगळं जे आहे त्याचे स्त्रोत काय आहे, त्याच्या अभावी काय आजार होतो, रोग होतो, हे सगळे मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. या नोट्सची तुम्हाला नक्की मदत होणार आहे. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे बघा याच्यामध्ये की त्यांनी दिलेला आहे की आहार व संवितरण अधिकाऱ्याची भूमिका व कर्तव्य, गृहप्रमुख पदाची जबाबदारी व कर्तव्य, वसतिगृहाचे व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता व प्रथमोपचार, यावर साधारण 4-5 प्रश्न येतील. मग हे प्रश्न कसे असू शकतात, तर हे प्रश्न जे आहेत ते एकदम सब्जेक्टिव्ह प्रश्न असतील. त्याची भूमिका काय आहे, ऐन प्रसंगी ऑन सिच्युएशन तुम्ही काय डिसिजन घेणार आहात, बरोबर की नाही. तुम्हाला जर वसतिगृहात दिले जाणारे जे काही फूड आहे त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन जर तुम्हाला दिसून आलं, भेसळ दिसून आली, तर तुम्ही पुढील काय कार्यवाही करणार आहात किंवा त्याची भूमिका तुमची काय असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ऑन डिसिजन मेकिंग वरचे क्वेश्चन जे आहेत ते असणार आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे केस स्टडी बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते यावर येऊ शकतात. हे तुम्हाला मी सराव पेपर जे घेणार आहे बॅच मध्ये
त्यावरून सुद्धा तुम्हाला हे सगळं जे आहे ते समजणार आहे, ही गोष्ट लक्षात येते. ओके, नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे समाज कार्य व समाज कल्याण प्रशासन रिलेटेड मुद्दे आहेत. आता हा संपूर्ण पोर्शन जो आहे तो आपल्या सहाय्यक आयुक्तच्या बॅच मध्ये जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या काही काळापासून मी तुमचे सेशन्स घेतो आहे, तर हा सगळा पोर्शन मी शिकवलेला आहे. समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान याच्यामध्ये आपण काय समाविष्ट करतो, गृहीत धरतो. तर मित्र हो, समाजकार्याच्या इतिहासामध्ये फक्त समाजकार्याचं महाविद्यालय कधी सुरू झालं एवढंच त्याच्यामध्ये समावेश नाहीये. ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार युट्यूब चॅनलवर सुद्धा सांगत आलेलो आहे की मित्र, समाजकार्याच्या इतिहासामध्ये फक्त कोणतं जर्नल कधी सुरू झालं एवढंच वाचू नका, तर समाजकार्याच्या पद्धतींचा विकास कसा झाला, समाजकार्याचा जे काही स्पेशलायझेशन आहे ते कधीपासून सुरू झालं, एखाद्या पर्टिक्युलर विद्यापीठामध्ये कुठल्या महत्वाच्या मुद्द्याला अनुसरून त्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम सुरू केला, इथपासून तर मग त्याच्यामध्ये समाजकार्याच्या साहित्यामधले वेगवेगळे जर्नल्स असतील, ते कोणी कधी कशाला सुरू केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासामध्ये येतात. त्यासोबतच तत्वज्ञानामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या, जो फिलॉसॉफिकल पोर्शन आहे तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारा, त्या विचारधारा कशावर आधारित आहेत, त्या विचारधारा काय बिलीव्ह करतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग त्या आधुनिक आहेत का, त्या आधुनिक सोबत त्या भारतीय आहेत का, त्या पाश्चात्य आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या सद्यकालीन आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. असं एकंदरीत सद्यकालीन, आधुनिक आणि पाश्चात्य आणि भारतीय असं एकंदरीत वर्गवारी आपल्याला तत्वज्ञानामध्ये दिसून येते. तर समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान यावर साधारणतः 2-3 प्रश्न जे आहेत ते असू शकतात. समाजकार्याच्या पद्धती, व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाज कल्याण प्रशासन असेल किंवा त्यासोबतच सामाजिक कृती असेल, हे सगळे जे पद्धती आहेत आपल्याला सविस्तर करायचे आहेत. समाज कल्याण प्रशासनात सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. समाजकार्याची तत्व आणि मूल्य, मग त्यासोबतच आचारसंहितेचा मुद्दा असेल, समाजकार्याची क्षेत्र, मग वेगवेगळे क्षेत्र असतील, त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग असेल, विद्यार्थ्यांची वाढ आणि विकास. आता हे इथपर्यंतचे सोशल वेलफेअरचे मुद्दे झाले आणि इथून त्यांनी वेगळे मुद्दे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांची वाढ आणि विकास याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ह्युमन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा मुद्दा त्यांनी समाविष्ट केलेला आहे. मग वाढ आणि विकास जेव्हा म्हणतो त्याचे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत, वेगवेगळ्या अवस्था त्याच्या अभ्यासायच्या आहेत, त्या अवस्थांतर्गत त्याचा होणारा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास असेल तो आपल्याला अभ्यासायचा आहे. मग फक्त किशोरावस्था दिलेली आहे तर बाकीच्या वाचायच्या नाहीत का, तर पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्थांवर सुद्धा आपल्याला भर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर किशोरावस्था वाचायची आहे. व्यक्तिमत्व विकास हा एक शब्द फक्त त्याने दिलेला आहे, मात्र व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू, व्यक्तिमत्व विकासाच्या विविध चाचण्या, त्याचा विकास कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. यावर सुद्धा माझे लेक्चर जे आहेत ते झालेले आहेत, ते सुद्धा मी याच्यामध्ये अपलोड करणार आहे. जी बॅच आपली होणार आहे लक्षात घ्या, सहाय्यक आयुक्त पदासाठी ह्याच्या गृहप्रमुख पदासाठीची, त्या बॅच मध्ये व्यक्तिमत्व विकासाचे त्या बॅच मध्ये जे काही रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते तर असणारच आहेत, मात्र काही लाईव्ह सेशन्स आहेत ते सुद्धा असणार आहेत. जसे वेगवेगळे ऍक्ट्स असतील, मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे काही विविध निवासी संस्था प्रणाली, तो राहिलेला पोर्शन्स आहे म्हणजे जो ए मध्ये नाही आहे आणि इथे फक्त बी मध्येच दिलेले आहे, ग्रुप बी मध्ये आपल्या गृहप्रमुख मध्ये दिलेलं आहे. हे सगळे लेक्चर्स तुम्हाला त्या बॅच मध्ये जे आहे ते समाविष्ट भेटतील. ओके, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आता ऑफर सुद्धा सुरू आहे त्या बॅच मध्ये. विविध कायदे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. तत्पूर्वी भारतातील सामाजिक समस्या हा पोर्शन आपला सुटला तर उभी घेतो. मग स्त्रिया, युवक, वयोवृद्ध, शैक्षणिक गळती आणि बेकारी. तर तुम्ही शैक्षणिक गळती हा एज्युकेशन समस्येशी संबंधित मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. बेरोजगारी, बेकारी हा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. वयोवृद्ध, युवक आणि स्त्रिया या पोर्शन मध्ये सामाजिक समस्या, त्याचे उपाय, हे दोन्ही पोर्शन्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि विथ आकडेवारी, विथ डेटा. स्त्रियांच्या हिंसाचारांच्या संदर्भातला मुद्दा असेल, मग त्याचा डेटा असेल. युवकांच्या संदर्भातले काही मुद्दे असतील, त्यांची संख्या असेल, त्यांचे बेरोजगारीचं प्रमाण असेल. वयोवृद्ध लोकांची संख्या असेल, त्यांच्या समस्या असतील, त्यांचे काही वेगवेगळ्या स्कीम्स असतील गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. तुम्हाला दिसायला सिलेबस फार छोटा वाटत असला तरी त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे, ही गोष्ट लक्षात येत असेल. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की हा जो ग्रुप बी समाज कल्याण अधिकारीचा जो मुद्दा आहे, त्या समाज कल्याण अधिकारी परीक्षेपेक्षा हा सर्वात जास्त मोठा सिलेबस आहे असं मी तुम्हाला 100% सांगू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे समाज कल्याण अधिकारीला तर पोर्शन 50% जनरल स्टडीज असणार आहे, 50% वेगळा सिलेबस आहे. मात्र गृहप्रमुख पदासाठी त्यांनी डायरेक्टच 80% सिलेबस जो आहे तो नवीन टाकलेला आहे आणि बाकी फक्त समाजकार्य, कल्याण या सगळ्या गोष्टी तर त्या रेग्युलर आहेत. फक्त 15 प्रश्नासाठी फक्त त्यांनी जीएस टाकलेला आहे. म्हणजे हे 15 प्रश्न जर जनरल स्टडीचे सोडले तर बाकीचा जो पोर्शन आहे 15, 10, 25 आणि हे 10, 30, जे साधारण 30-40 प्रश्न जर सोडले तर बाकी जनरल जो आहे तो वेगळा आहे. ओके, याच्यामध्ये सॉरी वेगवेगळे जे कायदे दिलेले आहेत, महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे 1999चा कायदा आहे. अन्न सुरक्षा मानके नियम आहे. आता मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की अनेक लोक काय करणार आहेत, अन्न सुरक्षा कायदा वाचणार आहेत. ओके, मग आता हे काय होतं की विशिष्ट दिशेनं अभ्यास न करता
म्हणजे एक आपली दिशा भरकटणं म्हणजे काय होतं की आपल्याला दिलेले आहेत नियम आणि तुम्ही वाचत राहणार आहेत कायदा, त्यामुळे त्याला काही अर्थच राहणार नाहीये. ओके, त्यामुळे तुम्हाला नियम दिले तर तुम्हाला नियम करायचे आहेत, कायदा आपल्याला इथं अभ्यास करायचा नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, किंवा वेगवेगळे विनियमन आहेत म्हणजे रेग्युलेशन्स जे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यात वाचायचे नाहीये. विशाखा गाईडलाईन संदर्भातला मुद्दा असेल, विशाखा गाईडलाईन तर आता तुम्हाला दिसायला प्रचंड हे दिसेल, छोटं दिसेल, परंतु मी तुम्हाला त्याचं हे सांगतो बघा. सॉरी, हे बघा, आता विशाखा गाईडलाईनच्या संदर्भातले जर तुम्ही मुद्दे पाहिला त्याच्यामध्ये की एवढे सगळे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत विशाखा गाईडलाईन संदर्भातले, मी ते तुम्हाला दाखवतो. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ने त्या संदर्भात काही हे पण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हे जे आहेत वर्क प्लेस जे आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल हरॅशमेंट जे आहे ती काय होते त्या संदर्भातले मुद्दे असतील. वर्क प्लेस कशाला म्हणतात, मग व्हॉट इज सेक्शुअल हरॅशमेंट ऍट वर्क प्लेस. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल की व्हॉट इज की एलिमेंट्स ऑफ वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट काय आहेत, एक्झाम्पल ऑफ बिहेवियर्स अँड काय स्केनेरिओ दॅट कन्स्टिट्यूट सेक्शुअल हॅरेसमेंट, फॉर्म ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट, हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचं जे शॉर्ट मुद्दे जे आहेत एक सोप्या भाषेत ते मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये जे आहेत ते घेणार आहे. ओके, आता मी तुम्हाला नोट्सच्या पण बाबतीत दाखवतो की आपण न्यू इंडिया करिअर फोरम द्वारा जे काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, लक्षात घ्या हे सद्यस्थितीतले सगळे नोट्स रेडी नाही आहेत, काही जसजसे नोट्स रेडी झाले की तसतसे आपल्या बॅच मध्ये ऍड होत जाणार आहे. ते डाउनलोडेबल तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. इथे कुठलेही नोट्स घरपोच वगैरे पाठवले जाणार नाहीयेत, कारण ते सगळे जे मुद्दे आहेत सद्यस्थितीतले तरी, कारण आता ऍज इट इज कुठलेही नोट्स हे सगळं बंच रेडी आहे आणि तो तुम्हाला पाठवला जाईल असं नाहीये. सगळे नोट्स रेडी झाले की मग तशी सुविधा आली तर पुढे येईल, अन्यथा सद्यस्थिती जी बॅच सुरू होत आहे तेव्हा तुम्हाला ते डाउनलोडेबल जे आहे ते दिले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे या संदर्भात एकदम व्यवस्थित पद्धतीने मी नोट्स तुम्हाला रेडी करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आता महत्वाच्या तारखांवर प्रश्न विचारतात, हा एक महत्वाचा मुद्दा बाळगलेला आहे, त्यामध्ये डोक्यात ठेवून मग वेगवेगळ्या तारखा आता TSR सुब्रमण्यम समिती वेगळी होती आणि डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती जी आहे ती वेगळी होती. त्यांनी मसुदा तयार केला आणि सुब्रमण्यम समितीने त्यांना या आधीचा जो काही हे होतं काय म्हणतात त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होती, ते एक प्रकारची त्याचं ओव्हरलुक करणं, त्या संदर्भातले बदल सुचवणं आणि त्या रिलेटेड प्राथमिक कार्य करणं हे TSR सुब्रमण्यम समितीकडे दिलेलं होतं. मात्र कस्तुरीरंगन समितीने या सुब्रमण्यम समितीने ज्या रिकमेंडेशन केला त्याच्यानुसार मग जो नवीन शैक्षणिक धोरण आणायचा होता त्याचा मसुदा मात्र कस्तुरीरंगन समितीने तयार केला, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीने बेसिक मात्र महत्वाचे जे मुद्दे आहेत आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यावे लागतील. ओके, त्याच्यानंतर मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पूर्वीच्या धोरणांपेक्षा कशी वेगळी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये कशावर भर दिलेला आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत कोणती उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या तरतुदी काय आहेत, शालेय शिक्षणाच्या बाबतीत असेल, उच्च शिक्षणाच्या बाबतीत असेल, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राच्या बाबतीत असेल, असे अनेक मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करून हे सगळं व्यवस्थित PDF जे आहेत अशा पद्धतीने मी नोट्स तुम्हाला रेडी करून देणार आहे प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीत. ओके, आता हे झालं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. मग तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाचा जो समावेश आहे मी तुम्हाला कालच आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे बघा. त्या अशा पद्धतीने सगळं व्यवस्थितरित्या टू द पॉइंट विथ फॅक्ट्स लक्षात घ्या आणि ऑथेंटिक माहितीसह हे सगळं तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबतच रिझर्वेशनच्या बाबतीतला एक प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे तो सुद्धा, मग याच्यासाठी मग आयोगाने आपल्या जे JNVच्या वेबसाईटला तुम्ही जे नोटिफिकेशन वाचता JNV साठीचं, तर त्याच्यामध्येच त्यांनी रिझर्वेशन संदर्भातले सविस्तर मुद्दे दिलेले आहेत, ते पण याच्यामध्ये समाविष्ट केले. टू द पॉइंट आता सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल किती JNVs आहे, त्याचा आकडा किती आहे हे पण याच्यामध्ये ऑथेंटिक वेबसाईटवरून डेटा कलेक्ट करून मी तुम्हाला दिलेला आहे आणि विथ आयोगाच्या प्रश्नांसह. ऍक्ट आपल्याला वाचायचे आहेत वेगवेगळे, तर त्या ऍक्ट मध्ये सुद्धा याचा समावेश आहे. तुम्ही जर याच्यामध्ये वाचला तर अनुसूचित जाती जमाती 1989चा सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत, तर हा ऍक्ट सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित करून दिलेला आहे, कारण आपल्याला याच्यासाठी सहाय्यक आयुक्तासाठी आपण हा कायदा जो आहे तो केलेला आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार कायदा आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे, तर तो माहिती अधिकार कायदा सुद्धा मी तुम्हाला टू द पॉइंट एकदम सोप्या भाषेत एकदम व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करून जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतर मग पोषक आहाराच्या संदर्भातले मुद्दे असतील, फूड सेफ्टीच्या बाबतीत मी सगळं तुम्हाला रेडी करून देणार आहे. इंग्लिशमध्ये असलं तरी तुम्हाला मी मराठीमध्ये ते सगळं व्यवस्थित सांगून देणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आहे, तर एकंदरीत डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टचे मुद्दे सुद्धा मी तुम्हाला करून देणार आहे. तर अशा पद्धतीने मित्र हे कायद्याच्या बाबतीतला जो पोर्शन आहे तो तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चित राहा, हे सगळे लेक्चर्स आपल्याला याच्यामध्ये
होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आयटी ऍक्टचे मी तुम्हाला प्रश्न सांगितलेत आणि हे सगळं पीपीटी वरचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला भाष्य केलेले आहेत. आता मी हे क्लोज करतो आणि मी तुमच्याकडे येतो. ओके, विवेक हरभरे सर म्हणतात की सिलेबस वाईज ओनली नोट्स परचेस करता येतील का? सर सद्यस्थितीत तरी आपल्याकडे सिलेबस वाईज सद्यस्थितीत नोट्स आपल्याकडे पूर्ण रेडी नाहीयेत. ओके, किंवा तशी उपलब्ध नाहीयेत. त्याच्यामुळे पुढे जर आले 1-2 महिने त्याला लागतात, 2 महिन्यानंतर कदाचित ते येतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सद्यस्थितीत जी बॅच सुरू होते आहे, बॅच मध्ये जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. पहिला महत्वाचा मुद्दा. ओके, त्याच्यानंतर जे काही नोट्स त्याच्यामध्ये दिले जातील सद्यस्थितीत रेडी नसल्यामुळे तर आम्ही तुम्हाला डाउनलोडेबल देऊ, म्हणजे घरपोच पाठवण्यासाठी सद्यस्थितीत रेडी नाहीयेत. मात्र जसजसे ते 1-1.5 महिना झाल्यानंतर सगळं ओके होऊन जाणार आहे. मग तुम्ही 1-1.5 महिन्यापर्यंत असं निवांत बसण्याऐवजी 1-1.5 महिन्यापर्यंत जर हे तुम्ही कंटिन्यू केला तर त्याचा लेक्चरचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, त्यामुळे फक्त नोट्सवर भर न देता दोन्ही गोष्टींचा फायदा होतो, लेक्चर्स पण आणि नोट्स पण. सद्यस्थितीत तरी लक्षात घ्या, जसजसे लेक्चर्स ऍड होत जातील तसतसे नोट्स पण त्याच्यामध्ये ऍड होत जातील. 1 महिन्याभरानंतर जर तुम्ही पाहिलात तर त्याच्या बॅचची फीस पण वाढलेली असेल, बॅच मध्ये कंटेंट पण वाढलेला असेल. राईट. निलेश कोहक सर म्हणतात, बोला ना सर, तुमचं काही मेसेज असेल तर टाका तुम्ही. गिरीश माने सर म्हणतात की परीक्षा अंदाजित कधी होऊ शकते? दिवाळीच्या आसपास परीक्षा होऊ शकते, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान कदाचित परीक्षा होऊ शकते असं मला व्यक्तिगत वाटतं. कारण बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचं सुद्धा शेड्यूल असणार आहे. या बाकीच्या एक्झामचं शेड्यूल बघून मग ते आपल्या सरळ सेवेच्या परीक्षा घेतील. उमेदवारांची संख्या प्रचंड कमी असल्यामुळे ते 1-2 सेंटरवर सुद्धा ती परीक्षा घेतली जाऊ शकते. त्यामुळे त्या परीक्षेच्या बाबतीत तुम्ही निश्चित 2022च्या परीक्षा सुद्धा सद्यस्थितीत झालेल्या नाहीये. त्यामुळे परीक्षा कधी होईल या ऐवजी आता हा प्रश्न न घेता आपल्याला सिलेबस आयोगाने दिलेला आहे, त्या सिलेबसला घेऊन तुम्ही आता पहिली रिडिंग दुसरी रिडिंग करणं आवश्यक ठरतं. मला असं वाटतं की तोपर्यंत कसलीही वाट न बघता सिलेबस आयोगाचा आलेला आहे, म्हणजे परीक्षा आयोग घेणार आहे हे तर तुम्हाला डिक्लेअर झालं, त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाला कंटिन्यू करणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या एंडनी काय तयारी केलेली आहे तुम्ही स्वतःला विचारला तर मग बेस्ट राहील की स्वतःच्या एंडनी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍड करत जाता येतील. ओके, मला माहिती आहे यातले अनेक उमेदवार जे आहेत ते जॉब होल्डर्स आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी भेटतो. मग तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर ऑलरेडी व्यवस्थित पद्धतीने डिझाईन केलेला एक चांगला कोर्स जो आहे तो न्यू इंडिया करिअर फोरम प्रोव्हाइड करत आहे. तुम्ही त्याला नक्की जॉईन व्हा, तुमचं स्वागत आहे. कोर्स संदर्भात कुठलीही शंका असेल तर मला नक्की विचारा. कुणीतरी मला विचारत होते की त्याच्यामध्ये ऑफर दिली आहे का, तर 25 मे पर्यंत त्याच्यावर ऑफर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 25 मे पर्यंत त्याच्यावर 1500 रुपये ऑफर आहे. जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये जे पीडीएफ ऍड होतील ते डाउनलोडेबल असतील, पहिला महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा सगळे पीडीएफ फायनल होतील त्याच्यानंतर मात्र कोर्स जो आहे तो त्याचं अपग्रेड होईल, त्याच्यामध्ये फीस पण वाढेल. तेव्हा पीडीएफ डाउनलोडेबल न राहता ते घरपोच उपलब्ध करण्याचा जो वेगळा स्ट्रक्चर आहे तो कदाचित हे होईल, अपडेट होईल. तर त्याची वाट न बघता आता सद्यस्थितीत जो आहे तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्याची फीस सद्यस्थितीत कमी आहे, पुढे ती वाढू शकते. बाकी सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये पण जी आहे ती भेटेल, आपल्या ऍप मध्ये गेलात तुम्ही की त्याच्यामध्ये सुद्धा भेटेल. मी तुम्हाला हे दाखवतो, एक सेकंड. जर तुम्ही ह्याच्यामध्ये गेलात तर हे पण तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये कोर्सेस जे आहेत त्यामध्ये हा गृहप्रमुख जो कोर्स आहे तुम्हाला याची फीस पण दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट सुद्धा दिसेल. याच्यामध्ये मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही याच्यामध्ये कंटेंट मध्ये गेलात की तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. मुद्दा क्रमांक 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने सगळे. आता ह्यामध्ये एक एक मुद्दा जो आहे तो ऍड होत जाईल, काही ऍक्ट ऍड होत जातील, काही लेक्चर्स ऍड होत जातील, रोज काही ना काही याच्यामध्ये ऍड होत जाईल 27 तारखेपासून, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की विचारा, म्हणजे आपल्याला कंटिन्यू करता येईल. विजयलक्ष्मी मॅडम, तुम्ही फॉर्म भरलाय का याचा? मिलिंद भगत सर, तुम्ही पण फॉर्म भरलाय का गृहप्रमुख पदासाठीचा? अमोल सर, पिंकू मेश्राम मॅडम, तुम्ही फॉर्म भरलाय का? श्रीकांत पालवे सर, तुम्ही फॉर्म भरलाय का? ओके, विजयलक्ष्मी मॅडम म्हणतायत हो, चांगली गोष्ट आहे जर तुम्ही त्या पद्धतीने हे करत असाल तर. निलेश कोक सर म्हणतात सर ऍप मधील पीडीएफ या पे नुसार अवेलेबल होतील का? सद्यस्थितीत पूर्ण नाहीये, त्याच्यामुळे मग सद्यस्थितीत आपण त्या काय उपलब्ध करून देणार ना, नाही का? 2-4 पीडीएफ उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याची काय 1000 रुपये फीस घ्यायची, त्याला काही अर्थ नाहीये.
सगळे कंपायलेशन येऊ द्या, मग कदाचित तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे असतील तर मग काही दिवसात येतील, उपलब्ध होतील. आदिवासी विकास विभाग गृहपाल अभ्यासक्रम आणि समाज कल्याण विभाग गृहपाल अभ्यासक्रम वेगळा आहे का सर? गृहपाल हा शब्द वापरलाय, प्रमुख हा शब्द वेगळा पाहिजे. गृहपाल आणि गृहप्रमुख मला वाटतं त्या पोस्ट पण वेगळ्या पण आहेत, लक्षात घ्या. तर प्रमुख जो आहे, गृहपाल हा जो शब्द वापरला ना तुम्ही, तर तो मला असं वाटतं की ते IBPS TCS एक्झाम घेते त्या रिलेटेड आहे, तो MPSC शी काही संबंध नाहीये त्याचा. ओके. हा, तो जो म्हणताय ना किरण उईके सर, अगदी खरं आहे. तो IBPS TCS पॅटर्न आहे, इंग्लिश मराठी हे, याचा इथे काही संबंध नाही. हा पूर्ण सिलेबस वेगळा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही त्यावर डिपेंड राहू नका. तो इंग्लिश मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हा क्लरिकल एक्झामचा जो पॅटर्न आहे तो तिथे आहे, इथे काही संबंध नाहीये. ओके. विवेक हरभरे सर, मला असं वाटतं गृहप्रमुखच्या बाबतीत मला अजून त्याची कल्पना नाहीये. नेक्स्ट प्रमोशनचं बघून सांगू शकतो मी तुम्हाला. ओके. हो हो, विजयलक्ष्मी मॅडम, मी तुमच्याशी संपर्क करेल. तुम्ही ऑलरेडी बॅचला आहात तर तुम्हाला नक्कीच 50% डिस्काउंट जे आहे ते त्याच्यामध्ये दिलं जाईल. ओके. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर. मिलिंद भगत सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही सुद्धा आमच्या बॅचला आहात, कुठल्या तरी एच्या की बीच्या, मला वाटतं एच्या सेकंड बॅचला. तर तुम्ही सुद्धा जर जॉईन करणार असाल तर नक्कीच तुम्हाला हे करता येईल. नेक्स्ट प्रमोशन क्लास 1 आहे. श्रीकांत पालवे सर सांगतायत की नेक्स्ट प्रमोशन क्लास 1चा आहे गृहप्रमुखसाठी, कारण ही क्लास 2 ची पोस्ट आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे. बाकी ऑलरेडी मला माहिती आहे की इथे जॉईन झालेले असे अनेक उमेदवार आहेत जे डिपार्टमेंटमध्ये आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे याची, की त्याचं प्रमोशन कसं होतं, त्याचं पे स्केल कितीने वाढतो, तुम्हाला ऑन सिच्युएशन काय आव्हानं आहेत, फायदा किती आहे, तोटा किती आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. ओके, त्यामुळे मला वेगळं सांगायची गरज नाही. मी एक शिक्षक आहे, माझी भूमिका ही आहे की जो सिलेबस आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन करणं, त्या रिटर्न एक्झाम्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे येतील त्यासाठी एक फॅसिलिटर म्हणून माझी भूमिका असणार आहे, ती मी तुम्हाला निभावून देणार आहे. ओके. अनिल टिबे सर, हाऊस, हो, ओके ओके, गुड गुड, ठीक आहे, चांगलं आहे, स्वागत आहे तुमचं पण. ओके, ठीक आहे, चालेल. आता आपण थांबूया इथे. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या ऍपमध्ये चॅट सेक्शन आहे, त्यामध्ये मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. ओके ओके ओके. दिव्यांगाचा पण प्रचंड मोठा सिलेबस आहे. त्याचा सिलेबस जर तुम्ही पाहिलात, अधीक्षक आणि निरीक्षक या पदासाठीचा खूप मोठा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्या संदर्भात पण एखादा सेशन जे आहे ते लाईव्ह सेशन मी आयोजित करेन. धन्यवाद.